कृषीथॉनमध्ये ग्रीन नेक्टर चिथोम जीवामृतावर आधारित भारतातील पहिलं पेटेंटेड स्लरी फिल्टर, ठिबक सिंचनात क्रांती, रॅपिड फिल्ट्रेशन तंत्रज्ञानासह ग्रीन सेक्टर स्लरी फिल्टरचं अनावरण, सेंद्रिय शेतीचं सामर्थ्य वाढवणारं तंत्रज्ञान, निर्यातक्षम पिकांसाठी ग्रीन सेक्टर बनलं शेतकऱ्यांचं आकर्षण। भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। आधुनिक तंत्रज्ञानासोबतच सेंद्रिय पद्धतीने करण्यात येणारी शेती हीच देशाची खरी ताकद मानली जाते। नाशिक शहरातील ठक्कर डोम मैदानावर राज्यातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाला 13 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे। या कृषीथॉनमध्ये शेती उपयोगी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून त्यातील सर्वाधिक आकर्षण ठरतंय ग्रीन नेक्टर ॲग्रीटेक या कंपनीचा स्टॉल। याचं प्रमुख कारण म्हणजे ठिबक सिंचन व फवारणीसाठी उपयुक्त असलेले ग्रीन नेक्टर स्लरी अर्थात जीवामृत, सत्वर गाळणी तंत्रज्ञान म्हणजेच रॅपिड फिल्ट्रेशन टेक्नॉलॉजीवर आधारित विविध प्रकारचे मॉडेल्स कंपनीने सादर केले। ही भारतातील एकमेव पेटेंटेड अर्थात आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवलेली एकमेव जीवामृत फिल्टर बनवणारी कंपनी आहे। यात अनेक वैशिष्ट्यपूर्ण नवीन मॉडेल्स कंपनीने सादर केले। वेगवान गाळणी तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिले स्लरी फिल्टरची वैशिष्ट्य म्हणजे स्लरी फिल्टर मधून गाळलेली स्लरी 100 ते 125 मायक्रॉन एवढी सूक्ष्म असल्यामुळे ड्रिपर किंवा ड्रिप फिल्टर तसेच फवारणी यंत्रणा चोकअप होत नाही। स्लरी फिल्टर धातू विरहित असल्याने गंजरोधक आणि दीर्घकाळ टिकाऊ असते। पूर्णतः स्वयंचलित असल्याने विजेची गरज नाही। दीर्घकाळ टिकाऊ क्षमता आणि झिरो मेंटेनन्स। गाळलेल्या स्लरीच्या डिस्चार्जचा वेग 120 ते 750 लिटर प्रति तास इतका आहे। ग्रीन नेक्टर स्लरी फिल्टरचं सर्व पिकांसाठी अनेक फायदे आहेत। त्यात प्रामुख्याने याच्या वापरामुळे जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूंच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ होऊन खते आणि पाण्याच्या खर्चात बचत होते। सूक्ष्म अन्नद्रव्य झाडांना सहजासहजी उपलब्ध होतात। निर्यातक्षम पिकांच्या वाढ व गुणवत्ता वाढीस अतिशय उपयुक्त। झाडांची निरोगी वाढ होऊन कीटक व रोगांना प्रतिकार करण्याची प्रचंड शक्ती निर्माण होते। फळांमध्ये टिकाऊपणा व चव येऊन परिपक्वतेत वाढ होते। जमिनीत पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत देखील वाढ होते। जमिनीचा सामू अर्थात पीएच योग्य पातळीत राखला जातो। या उत्पादनाबाबत अधिक माहिती ग्रीन नेक्टर ॲग्रीटेकचे व्यवस्थापक प्रशांत पाटील यांनी दिली। आम्ही शेतकऱ्यांसाठी स्लरी फिल्टर तयार करतो। आमचा म्हणजे स्लरी फिल्टर बनवण्याचा उद्देश आहे की जे आपले आज जमीन मृत होते ते आम्ही म्हणजे जिवंत करण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही जे फिल्टर बनवलेलं आहे जीवामृत फिल्टर, त्याच्याने जे फिल्ट्रेशन होतं ते जीवामृत शेतीला गेल्यानंतर जे आपल्या जमिनीमध्ये जे जीवाणू नष्ट झालेले त्याच्याने जीवाणू तयार होतात। आपली जमीन सजीव होते आणि त्याच जमिनीचा आपला ॲव्हरेज वाढतो। आमचा उद्देश हाच आहे की आपल्या शेतकऱ्यांच्या कमीत कमी खर्चामध्ये आम्ही शेतकऱ्याला कसं प्रॉडक्ट देऊ शकतो, हा आमच्या कंपनीचा उद्देश आहे। तुम्हाला जर रासायनिक खतापेक्षा तुम्हाला दुप्पटचं ॲव्हरेज मिळतं। जसे जसे आपल्या जमिनीमध्ये जीवाणूचं प्रमाण वाढतं तसं तुमचं जमिनीचं ॲव्हरेज वाढतं आणि मेन म्हणजे आपले ऑर्गॅनिक तुम्हाला सर्व उत्पादन मिळतं। धान्य असो, भाजीपाला असो, फळ असो, सर्वप्रमाणे म्हणजे एक प्रकारे आपण सर्व नैसर्गिक शेती करतो। आमचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्याला कमीत कमी याच्यात जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। या प्रदर्शनानंतर देखील शेतकरी बांधवांना 7 प्रीतम सोसायटी, रामनगर, जिहान सर्कल, गंगापूर रोड, नाशिक इथं भेट देता येणार आहे किंवा स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून हे प्रोडक्ट शेतकरी बांधवांना सहजरित्या उपलब्ध असणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमीन व अन्नधान्य विषयुक्त बनवण्यापेक्षा हे जीवामृत वापरून आपली शेती सेंद्रिय पद्धतीने करून विषमुक्त अन्नधान्य पिकवूया। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक।